सुरुवात तर झाली. आता मी थांबणार नाही. तुम्ही बघा, मी आता असं कष्ट करीन, रक्ताचं पाणी करीन, पण माझ्या हक्काची कमाई मी मिळवून राहीन. आता माझ्या घरातल्या माणसांना मी उपाशी राहू देणार नाही. हा माझा शब्द आहे. शुभू, मला खात्री होती परिस्थिती किती बिकट असली ना तरी तू परिस्थितीसमोर गुडघे टेकणार नाहीस. मला अभिमान वाटतोय तुझा. ते नव्हे श्रावणी, इंद्रणीचं काय झालं? पोलिसांकडनं काय कळलं? मी गेले होते आज. पोलीस शोधतात त्याला सगळीकडे. त्याच्या नावाचं अरेस्ट वॉरंट सुद्धा निघालं. तो काही सापडला नाही पोलिसांना, पण ते शोधतायत. त्यांना फसवून कुठेतरी पळून गेला. याचा अर्थ बाहेरचं वादळ अजून थांबलेलं नाहीये. बापरे, कोण असेल? पोलीस तर आले नसतील ना इथे? श्रावणीनं खरंच पोलिसांना माझ्या मागावर लावलं. इन्स्पेक्टर रुद्र, तुम्ही? सर, मी हात जोडतो सर. मी काहीच नाही केलेलं. मी म्हणजे मला प्लीज अटक नका करू. तुम्ही तुरुंगात नका टाकू. जेल. मी खरंच मी शपथ घेऊन इंद्रनील, अहो काहीच नाही केलेलं. सर 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 इंद्रनील ऐक माझं. सानिका आहे ना, सानिका एक नंबरची खोटारडी आहे सर. तिने ना माझ्यावर खोटे आरोप लावलेले आहेत आणि तिने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तिने स्वतःहून. खरं तर तिलाच अटक करायला पाहिजे. आणि अत्याचार वगैरे काहीच नाही केलेला मी तिच्यावर. इंद्रनील शांत बस आता. बस बस, एक शब्द बोलायचा नाही आता. मी तुला इथे अटक करायला नाही आलोय, कळतंय का तुला? मी इथे पोलीस म्हणून नाही, स्वीटीचा मित्र म्हणून आलोय. तुझ्या बहिणीने पाठवलंय मला इथे वाचवण्यासाठी तुला. सॉरी सर. आपण तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काही माणसं आहेत, मला अटक करायला घरी आले होते. मी कसा वाचलोय? हो माहितीये मला. म्हणूनच तुला सुरक्षित ठिकाणी हलवलंय की नाही, इथे घेऊन त्याच्यासाठी चालूय ना. हां. आणि स्वीटी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. हे काय वेगळं सांगायचंय का तुला? नाही, माहिती आहे मला. हां, आता मी जे सांगतोय ते नीट ऐकायचं. तुझी इथे राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय केली की नाही? हां, मग तू घाबरू नकोस ना. अजिबात घाबरायचं नाही. हां, तू रिलॅक्स राहा. पण मला असं इथे किती दिवस तोंड लपून राहावं लागणार आहे? नाही, फार दिवस नाही, पण बाहेर परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. हां, एकतर त्या श्रावणीने सगळा घोळ केलाय. ती अगदी वरपर्यंत गेली आहे, त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी तुला पकडायला लोक येऊ शकतात. बापरे. हां, पण तू घाबरू नको. रिलॅक्स राहा. करू आपण काहीतरी. मी असं करू का सर? काय राज्य सोडतो मी, गोवा दिल्ली वगैरे कुठेतरी जातो. तुम्ही सांगा. म्हणजे नाही, बघ, हे काही करायची गरज नाही. हां, तू आधी पॅनिक होऊ नकोस रे. शांत हो. मी सांगतोय ते नीट आहे. तू हे राज्य सोडून हे गाव सोडून गेलास तरी काही फरक पडणार आहे का? तू कधी ना कधी पोलिसांच्या ताब्यात सापडशीलच ना, बरोबर ना? मग काय करणार आहेस? सांग मला, काय करणार आहेस? हे बघ, या केसमधून तुला कायमचं सुटायचं असेल ना इंद्रनील, तर एकच उपाय. बोला.
सानिकाला ही केस मागं घ्यायला सांगायचं. ही केस मागे घेतली की खेळच संपला आणि पुढचं जे काय असेल ते मी बघून घेतो ना. हा ते कसं काय शक्य आहे सर? का? ती सानिका खूप चिडली माझ्यावर. ती काहीच ऐकणार नाही माझं. आणि त्याच्यात ती श्रावणी तिला सपोर्ट करते हो. हे बघ माझं ऐक तू. सानिका तुझं 100% ऐकेल. 100% ऐकेल. ऐक माझं. स्त्री कितीही चिडली ना तरी तिचं ज्याच्यावर पहिलं प्रेम असतं ना त्याचा शब्द ती कधीच पडू देत नाही. आणि सानिकाचं तू पहिलं प्रेम आहेस इंद्रनी. ती तुझा शब्द कधीच पडू देणार नाही. लिहून घे. आता सानिकाला फोन लावायचा, तिच्याशी गोड बोलायचं, प्रेमाने बोलायचं आणि कोणालाही न सांगता तुला भेटायला बोलाव. माझ्यावर विश्वास ठेव. ती तिच्या पहिल्या प्रेमाखातर तुझं नक्की ऐकेल. हा म्हणजे तुम्ही म्हणताय तर मी फोन करतो तिला. समजा ती आली पण तर तिला कन्व्हिन्स कसं करायचं? म्हणजे काय बोलून म्हणायचं की केस मागे घे बाई? कसं? हा नाही आता हेच महत्वाचं आहे. तिच्याशी या सगळ्या गोष्टी मी ज्या आता सांगितल्या त्या गोडीत बोलून घे, समजूत काढ तिची. आणि तिची एकदा समजूत पटली ना की आपण तिला एका खाजगी रुग्णालयात घेऊन जायचं आणि मग तिथे तिचं ॲबॉर्शन करायचं. अबॉर्शन? हो ॲबॉर्शन करायचं. एकदा का तिच्या पोटातलं मूल मेलं ना मग खेळ संपला. हो की नाही? म्हणजे कुठला पुरावाच उरणार नाही, तुझा DNA सुद्धा उरणार नाही. मग 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 कसलं काय? कोण काय सिद्ध करणार आहे? लय डेंजर आहे हो सर हे. म्हणजे आम्ही आधी डॉक्टरकडे गेलो होतो एकदा. तो डॉक्टर काय म्हणला, तिच्या तब्येतीमुळे अबॉर्शन नाही होऊ शकत. तिच्या जीवाला धोका आहे. अगं तुझ्या शरीरात रक्ताची खूप कमतरता आहे आणि अशा या नाजूक अवस्थेत जर तुझं ॲबॉर्शन केलं तर तुझ्या जीवाला खूप मोठा धोका होऊ शकतो. मग कसं करणार? माझ्याकडे असे 56 डॉक्टर आहेत जे पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आलं का लक्षात? त्यामुळे ते जुने रिपोर्ट्स कचऱ्याच्या डब्यात टाकायचे काय. आणि मी ज्या डॉक्टरकडे म्हणतोय त्या डॉक्टरकडे घेऊन जायचं तिला. संपला विषय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला पटतंय, मला पटतंय. पण त्या आधीच्या डॉक्टरचा शब्द जर खरा ठरला आणि तिच्या जीवाला काही धोका झाला तर अजून एक केस पडेल हो माझ्या अंगावर. हो आणि मग मर. तू ठरवायचं आता. तुला स्वतःचा जीव महत्वाचा आहे की तिचा? काय महत्वाचं आहे तुझ्यासाठी? जेलमध्ये आयुष्यभर चक्की पिसत बसायचं का तुला? का बलात्कारी म्हणून अंधाऱ्या कोठडीत चढायचंय तुला कायमचं? काय महत्वाचं आहे तुला? नाही 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 नाही. नाही ठरवून टाक ना. काय महत्वाचं आहे? स्वतःचा जीव महत्वाचा आहे का तिचा जीव महत्वाचा आहे? नाही सानिका जाऊ द्या. सानिका गेली खड्ड्यात. तिचं काय व्हायचं ते होऊ द्या. मला फक्त जेलमध्ये नाही जायचं. मला वाचवा. तुम्ही सांगा, मी तसं करतो. गुड बॉय.